नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय 7:01. CNG भरून घेतलाय. आता आपण लॉग इन करायला पूर्णपणे रेडी. सगळ्यात पहिले इथे मी थांबून आहे ना, थोडेसे गाडीला थोडंसं पुसापूस करतो. म्हणजे ते मॅटेन्स वगैरे आहेत ना, ते थोडेसे आहेत ना, हे झालेत डस्टी, ते करून घेतो. त्यानंतर मग लगेच लॉग इन करेल आणि डायरेक्ट भेटूया दिवसाच्या पहिल्या ट्रिपमध्ये. कळंबोली डीमार्ट आणि मी चाललो आहे कस्टमरला पिकअप करायला. आपल्याला गोरेगावची ट्रिप भेटली आहे ओलामध्ये आणि पटकन कॉल पण केला त्याही की बाबा येतो आहेस ना. तर मी बोललो हां आलो, ऑन द वे. तीच ती बिल्डिंग, तिथून मालाड गोरेगावच्या ट्रिप्स सहसा लागतात. आणि 7 वाजता लॉग इन करून कधी कधी उपयोग होतो, कधी कधी उपयोग नाही पण होत. पण नाश्ता झाला, अर्धा तास तरी काय ट्रिप लागल्या नाही. ओलामध्ये काय सीन आहे काय समजत नाही आहेत. लोकल जे ट्रिप्स आहेत ना नवी मुंबईच्या, त्याला 5 सेकंदचा काउंट डाऊन दिला आहे. का काउंट डाऊन दिले 5 सेकंदाचं देवाला माहिती. मध्ये मध्ये काय करते कंपनी ओला, त्यांनाच माहिती. त्या 5 सेकंदाच्या काउंटडाऊनमध्ये घनसोलीची ट्रिप गेली, सानपाड्याची ट्रिप गेली. असो, पण ही गोरेगावची ट्रिपमध्ये काउंटडाऊन नाही आला 5 सेकंदाचा. पटकन ॲक्सेप्ट बटन विजिबल झालं. कंपनीचा कोड हेड वगैरे कोण असेल बाबा, जरा द्या लक्ष ओलाकडे. नाही तर मग रिचार्जच करायला नको मंथली. तुम्ही लोकांनी 500 पण वाढवलेत. पहिले 2000चा पास होता, आता 2500चा पास केला. तो पण माझा 20 तारखेला पास संपणार आहे. चोर कंपनी रे एक नंबरची. तुम्ही पैसे वाढवता ठीक आहे, पण तशी सर्व्हिस पण द्या. पहिली ट्रिप झाली कंप्लीट ओलामध्ये. या हेवी ट्रॅफिकमुळे ना सायन्सची ट्रिप आहे ना ओलामध्ये कॅन्सल झाली मागाशी. आणि जी ट्रिप आत्ता आपल्याला भेटली आहे ती ट्रिप मागाशी मॅचचं ऑप्शन येत होतं. तर या ट्रिपला आपल्याला बऱ्यापैकी चांगले पैसे भेटले आहेत. मध्ये काय उचतोय रे. ₹42 किलोमीटरचे 795 रुपीज भेटलेत. हा आहे ओलाचा रेट. 19 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे ही ट्रिप आपल्याला लागली होती. आणि टाईम बघा, 1 तास 9 मिनिट. दादरची ट्रिप पण कंप्लीट झाली जस्ट रिसेंटली. कस्टमरकडनं 500 रुपये घेतले, त्याच्यामध्ये टिप पण इन्क्लूड होती. आणि मला दिले की ती टोटल टिप इन्क्लूड 431. 1 तास लागला ड्रॉप करायला आणि टाईम होतोय 10:08. आता इथून ट्रिप भेटत आहेत ते ठीक आहे, नाही भेटलं तर मी गप सायन्स सर्कलला जाणार, तिथे वाट बघणार. आतापर्यंत बऱ्यापैकी चांगलं काम झालेलं आहे. सो लेट्स गो. बघूया कुठून कशा ट्रिप लागत आहेत. इथून पण लागायचे चान्सेस आहेत, पण थांबायची इच्छा नाही आहे इथे. आता मी आलो सायन्स सर्कलला. तिथून 1-2 ट्रिप वाचत होत्या, पण घेता नाही आल्या, कारण गाडी पण चालवत होतो आणि लक्ष पण होतं. म्हणजे असे रेडारवरती येत होत्या फटाफट. ही जसे की ही अशी आली आहे ना, तसं नव्हतं येत. फक्त रेडारवर टिडिंग वाजत होतं बस. ही कुठली आहे मरीन लाईन्स नाही. आत्ताच मरीन लाईन्सला गेलो तर मग माझा काम 25 होईल, कारण तिथे काय ट्रिप लागणार नाही. अंधेरी ईस्ट काय वेस्टची कुठली ट्रिप आहे, मी ॲक्सेप्ट केलं शकतो. इथून असं छोटासा रस्ता आहे, फक्त एकच गाडी पास होईल. तसं ते कालीपिली टॅक्सीवाले डायरेक्ट घुसाघुसी करतात. मग त्याच्यावर तर आपली गाडी तर अंदाज येतो की हां आपली गाडी पण घुसू शकते. शेवटची ट्रिप झाली कंप्लीट. अंधेरीमध्ये पोचलो मी. 12 किलोमीटरचे 400 किती दिले रे, 429 रुपये दिले. 47 मिनिट्स लागले पोचायला. कॅटेगरी प्रीमियर होती. तर आज तिन्ही ट्रिप जे आहेत 3 झालेत ना. हां कुठे गेले रे, हां 1 2 3 तिन्ही ट्रिप आहेत ते आज झालेत कंप्लीट उबरमध्ये.
BKCची ट्रिप आहे, तर BKCची ट्रिप घ्यायला काय हरकत नाही आहे आपल्याला. बापरे 12 मिनटं दाखवतोय. याला मेसेज करून सांगावं लागेल 12 मिनटं लागणार आहेत ते. नशीब इथंच कॅन्सल मारली. असं पटकन कॅन्सल मारलेत ना तर काही इश्यू नाही आहेत. आम्ही पिकअप लोकेशनवरती येणार, अर्ध्या रस्त्यामध्ये येणार, ट्रॅफिकमधून गल्ल्यांमधून येणार आणि तुम्ही डायरेक्ट नंतर कॅन्सल मारणार, मग तेव्हा डोकं खराब होतं. ठीक आहे, टाईम होतोय 11:17. ही कुठली आहे? विले पार्ले. हसन इंडिया स्वीट्स अँड नमकीन. अंधेरीमधून खारघरची ट्रिप भेटली आहे उबरमध्ये. 33 किलोमीटरचे 430 समथिंग काहीतरी दाखवतं. 430 439 असं काहीतरी रेट दाखवत होता. खूप जास्त कमी आहे तसं बघायला गेलं तर, पण जाऊ द्या, काय हरकत नाही. आपण आपल्या एरियामध्ये पण जाऊ जवळपास, आणि तिथून पण ह्या साईडचे कंटिन्यू ट्रिप चालूच असतात मुंबई साईडच्या, तर मग चांगले. इथूनच कुठून तरी पिकअप आहे. ट्रिप झाली कंप्लीट. कस्टमरला 1 स्टार दिलं आहे, कारण का की त्याला बसायची पद्धतच नाही आहे. त्यांनी असा बसला पाठीमागे की त्याचा ढोपरा माझ्या सीटला फील होत होता. विचित्र पद्धतीचे येतात रे बाबा कस्टमर. जाऊ दे. 34 किलोमीटरला 418 रुपये दिले आणि 1 तास 18 मिनटं लागले अंधेरी ईस्टवरून खारघर सेक्टर 40मध्ये यायला. आता इथून आहे ना माझ्या घरच्या साईडची ट्रिप म्हणजे शोधतो मी. पास अजून पण ॲक्टिवेट नाही झाला. भारी आहे. हां, तर मी इथून घरच्या साईडची ट्रिप बघतोय. मला आता मी घरच्या आसपासच आहे, तर मी विचार केला की थोडं जेवण पण घेतो आणि जेवण झाल्यानंतर मग CNG भरतो. CNG अजून मिडल आहे पॉईंट काटा, सॉरी. तर मग ते झाल्यानंतर मग आपण परत बॅक टू ऑनलाईन. तर माझ्या मते 1 तास लागेल. 1 तासाचा बफर असेल मध्ये, सांगता येत नाही. बघू, चला जे पण काय असेल तुम्हाला क्लिअर सांगेल. असला खतरनाक ऊन लागतोय ना AC मधून बाहेर निघल्यावरती, असं वाटतं की रेगिस्तानमध्ये डायरेक्ट एंटर झालो आहे. CNG भरायचा प्रोसेस चालू आहे इथं. आता प्रेशर चांगला आहे थोडा म्हणजे ठीकठाकच आहे. नॉर्मल जेवढा असतो तेवढंच आहे. 4 ते 16 रुपयाचा CNG. मी आता आहे माझ्याच बिल्डिंगच्या खाली आणि मी चालू केलं आहे परत. टाईम होतो आहे 2:47. इथे कांदिवलीची ट्रिप लागत होती 50 किलोमीटरची, 700 रुपये काहीतरी दाखवत होता. हे बघा, एरर आला. ठीक आहे, काय हरकत नाही. ह्याला पण इथे चालू करूया ओलाला. सध्या परिस्थिती अशी आहे की गॅसचं पण शॉर्टेज आहे आणि पाण्याचा पण शॉर्टेज आहे. येणारे काही दिवस काय कसे जाणार आहेत, काय जाणार आहेत देवालाच माहिती. असो, अजूनपर्यंत आपला जो पास आहे तो ॲक्टिवेट नाही झाला आहेत आणि ॲक्सेप्टन्स रेट 3% खाली पडला आहे. ट्रिप तर वाजत आहेत, कंटिन्यू नाही, खूप लिमिटेड. मीरा भाईंदर बोरिवलीपर्यंत जायला पण तयार आहे, पण मीरा भाईंदर का विना करून अडकू जाऊन. हळूहळू सर्च चालू आहे. बोरिवली अंधेरीमध्ये थोडाफार, पनवेलमध्ये पण आहे थोडासा, हलका आहे. दाखवतो तुम्हाला, थांबा. हे बघा, पनवेलमध्ये आहे हलका तर जास्त नाही. आणि आपल्याला ह्या साईडची ट्रिप लागत होती, आहे ना मीरा दर्शन कॉम्प्लेक्स. मीनाक्षी रावत अमरांते. चला, मी आता आहे खारघरमध्ये आणि आत्ता जस्ट एक आपली ट्रिप कंप्लीट झाली, जो की 3:06 आपण पिकअप केलं होतं. 18 मिनटामध्ये
7 किलोमीटरचे 186 रुपीज दिले. पेमेंट व्हॉट्सअपवरती त्यांना हे पाठवलं मी, कारण गाडीमध्ये त्यांचा मुलगा होता. तर ते बोलले की तू बोलते जा, मी ऑनलाईन पेमेंट करते. तर QR कोडचा फोटो पाठवला, पेमेंट आला, दॅट्स इट. ट्रिप झाली कंप्लीट. आता इथून कशा प्रकारच्या काय ट्रिप्स लागतील, अंदाजा आहे की इथून आता मुंबई साईडच्या ट्रिप लागायला तर पाहिजे. बघू भेटते का. चेंबूर ईस्ट टिळकनगरची ट्रिप भेटली आहे. 27 किलोमीटरचे 409 रुपये दाखवतोय गो सिडॅनला. तर मी ती मॅच तर केली आणि भेटली पण. त्याच्या आधी आपल्याला बोरिवली साईडची ट्रिप लागत होती 600 रुपयांनी. पण बोरिवलीला जाऊन माझ्या मते अर्थ नाही आहे, कारण जायलाच दीड तास लागणार आरामात. दीड 2 तास लागणार. 3, 4, 5 आणि नंतर 6, 7च्या आसपास तिथे लटकण्यापेक्षा आपण थोडंसं अशा एरियामधून एंटर करू की जिथून चान्सेस थोडे जास्त असतील ट्रिप लागायचे. तर त्याच्यामुळे मी ही वाली ट्रिप मॅच केली. सो लेट्स गो. थक मारली आणि ही ट्रिप घेतली आहे. लोकेशन हाय भलतं, त्याला जायचं आहे भलतीकडे, मध्येच रस्त्यामध्ये थांबवले, ATM मधून पैसे काढायचे आहेत. अशी दलबद्री कस्टमर जेव्हा भेटतात ना, मला असा डोका फिरतो ना. त्यांनी काय तो पान खाल्ले, काय खाल्ले, अख्ख्या गाडीमध्ये पानाचा वास आहे. बिहेवियर पण असं आहे की भाई बोलतात ना की ते डॉन लोक कसे असतात, सेम तसंच. मला असं झालंय की जेन्युइनली सांगतो, मला असं झालंय की याला कधी सोडतोय आणि कधी कल्टी मारतोय असं झालंय. मॅप दाखवतो, मॅप कसा रूट दाखवतोय ते. बॅक कॅमेराची लेन्स. हे बघा मॅप बोलतात की इथे बोलते उतरायचं नाही, अलीकडेच उतरायचं. चेंबूर जनता मार्केट काहीतरी समथिंग काहीतरी बोलले ते. बुकिंग केली आहे वर्षानी आणि आलाय भलताच कॉल. योग्य माझ्याकडनं गिफ्ट. पास ॲक्टिवेट झाला असेल आता. योग बोलला की समोर स्टेशन आहे. झालाच नाही अजून पास ॲक्टिवेट. काय सीन आहे भाई. थांबा जरा मला चेक करू द्या. हां नाही झालं अजूनपर्यंत पास ॲक्टिवेट. मरो आपल्याला काय. 4:30 वाजलेत ना, 5:30च्या आसपास किंवा 6च्या आसपास गो होम टाकू. सायन्स सर्कल किती लांब आहे इथून चेक करतो आणि तिथेच जातो. हे काय आहे हे भाई, सगळ्यात डोक्याला ताप देणाऱ्या म्हणजे गोष्ट म्हणजे हीच आहे. BKCला आहे मी आता. आणि ह्याच्या आधी मला तळोजाची ट्रिप लागली होती. पिकअप करायला चाललो पण होतो, बट ती प्रॉपर कुर्ल्यामधून होती आणि इतका ट्रॅफिक होती. ठीक आहे, जायला काही इश्यू नव्हता, परंतु तिथे सरळ जाण्यासाठी नो एंट्री होती. मी विचार केला जाऊ दे, कॅन्सलच मारतो. आता कॅन्सलेशन रेट 1% वाढला असेल, ठीक आहे. मग नंतर याच इथे ऑफिस आहे सिटी बँक, ह्याच्या जस्ट पाठीमागं येऊन थांबलो आणि तेवढ्यात आपल्याला कलव्याची ट्रिप लागली, ठाणे कलवा. कस्टमरला कॉल केला, होत्या की 5 मिनटं थांब बोलते, मी येतो. ठीक आहे. कॅटेगरी जी आहे ती उबर गोची आहे. 400 XYZ समथिंग काहीतरी दाखवलं फेअर आणि 1 तास लागणार आहेत. तर कलवा ठीक आहे, तिथून पण ट्रिप लागतात कलव्यावरून पण. हेलो हाँ रुको ना, 5 मिनट आ रहा हो भाई. 5 मिनट करके सर 11 मिनट हो गए. तो रुको ना, क्या हो गया, कैंसिल मार दो. सर फिर आपको कैंसिल ही करना था, फिर बुक ही क्यों किया इतना जल्दी. तो बोल रहा हूँ ना, रुक जाओ, 5 मिनट आ रहा हूँ. तो 5 मिनट आपने पहले भी 5 मिनट बोला था, तो टोटल 11 मिनट हो गए अब तक. मैं वही बोल रहा हूँ, 5 मिनट रुक जाओ और नहीं तो फिर कैंसिल मार दो. आता मी काय बोलू, 1 मिनिटाची रेटिंग नाही बघितली.
ओके 5 स्टार रेटिंग म्हणजे नवीनच आहे. चला 5 मिनटं बोलतोय ना, तर 5 मिनटं थांबून बघू. 7 मिनटं होत आहेत ना, 7 8 9 10 11 12. बघू चला काय होते. मजा येणार आहे, मजा. मित्रांनो आता मी आहे बेळापूर स्टेशन आणि ट्रिप झाली कंप्लीट. 1.5 तास लागले. 2 स्टॉप होते. एक स्टॉप वाशी साईडच्या आसपास होता आणि दुसरा स्टॉप होता तो बेलापूर रेल्वे स्टेशनचा होता. तिथे ऑफिस आहेत, ऑफिसमध्ये कस्टमरला ड्रॉप केलं. अँड प्लीज कोणीही माझा कॉन्टॅक्ट नंबर मागू नका. मला नाही बोलायला खूप जास्त लाज वाटते सध्या तरी, कारण कॉन्टॅक्ट नंबर द्यायला काय नाही, तो स्प्रेड होतो. मग कधी कोणी कॉल करतं, मग कॉल उचलला नाही, मग समोरच्या माणसाचं असं नको व्हायला की यार यांनी माझा कॉल नाही उचलला. इथे मी माझे घरच्यांचे कॉल उचलत नाही, तर तुमचे काय कॉल उचलू. तर त्याच्यामुळे मी कोणाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देत नाही. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचंच असेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. Rahul_RDK_1999 हा माझा इंस्टाग्रामचा ID आहे. ठीक आहे, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. सगळं स्मॉल लेटरमध्ये आहे. पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, त्याच्यावरती मला मेसेज करा. जे पण काय असेल ते, जसा मला टाईम भेटेल तसं मी तुम्हाला रिप्लाय करत जाईल. ओके चलो. तर मित्रांनो माझा आता प्लॅन असा आहे की गप इज्जतीत घरी जावं. मस्तचा दिवस गेला, फक्त 2 कस्टमरने डोक्याचा दही केला माझ्या, पण ठीक आहे असो. टाईम होतोय 8:30. बेलापूरमध्ये आहे. डायरेक्ट पोहोचूया घरी आणि घरी गेल्यावरती आपण कॅल्क्युलेशन करूया किती पैसे राहिले, किती पैसे गेले. ठीक आहे. अजून पण बऱ्यापैकी CNG आहे गाडीमध्ये. दिसते पुढे गाड्या तरी पॅ करतात येडी माणसं. टोटल काम किती झालं आहे? 26 प्लस 981 असंच काहीतरी. 981च आहे ना. हां 26 981 टोटल 3700 मायनस CNG किती गेलं 700. CNG किती गेले हे मला माहिती नाही, पण अप्रॉक्सिमेटली 1100. थांबा 1 मिनटं मला बघू द्या पहिले CNG किती गेले. ओके, तर पहिला CNG 540वर टाकला, नंतर मग 416वर टाकला. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1100 रुपयाचं CNG घुसलं आहे. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे नोट करण्यासारखी, की अजून पण हाफ टाकीपेक्षा 1 पॉईंट कमी झाला आहे. सो आपल्याकडे आहे बऱ्यापैकी CNG. तर -270 2381 रुपये आपल्या हातामध्ये राहिलेत. आणि ही किती तासाची अर्निंग आहे हे मी एडिट करताना सांगतो, कारण मीच विसरलो की किती तासाची अर्निंग आहे. कारण आपण 1 ते 3च्या मध्ये काही ट्रिप कंप्लीट केलंच नाही, कारण आपण घरी आलो होतो जेवायसाठी, है ना. आणि आपली गाडी चालली आहे आज 224 किलोमीटर. राऊंड फिगर 225, कारण 0.4 पण आहे तिथे. तर 3600 भागिले 224 16 रुपये पर किलोमीटरच्या रेटनी आज आपली गाडी चालली आहे. आणि टाईम होतोय 8:43. याचप्रमाणे आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. कृपया करून कोणीही कॉन्टॅक्ट नंबर मागायचा प्रयत्न करू नका, भेटणार नाही. इंस्टाग्रामवरती मेसेज करा. त्याचं इंस्टाग्रामचं ID कमेंट सेक्शनमध्ये टाकून देतो, जेणेकरून तुम्हाला शोधायला बरं पडेल. ज्या पण काही गोष्टी आहेत त्या इंस्टाग्रामवरती बोला. ठीक आहे. आणि आय होप तुम्हाला ही गोष्ट समजेल. So please don't repeat again. Bye bye, good night and take care.